तोतया पोलीस बनून खंडणी मागणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातून अटक. अहिल्यानगर सायबर पोलिसांची कारवाई. पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सामान्य नागरिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या एका सराईत आणि उच्च शिक्षित आरोपीला अहिल्यानगर सायबर पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने गडचिरोली जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपीचा नक्षलग्रस्त भागात सिनेमॅटिक पाठलाग करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. अहिल्यानगरमधील फिर्यादीला आरोपीने स्वतःची ओळख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील अशी करून दिली होती. तुमच्या विरुद्ध तक्रार आली असून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल तर 5 लाख रुपये द्या अशी धमकी देऊन त्याने खंडणीची मागणी केली होती. आरोपीने अत्यंत तांत्रिक पद्धतीने फिर्यादीला घाबरवून सोडून अटकेची भीती घातली. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 3 BNS कलम 308(3), 204, 351(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 66D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखाली पथक गडचिरोलीला रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला. नक्षलग्रस्त भागात थरारक पाठलाग करून आरोपी चंदन दिगुराम सांगळे वय 30 राहणार आष्टी या स्विफ्ट कारने पळून जाणाऱ्या आरोपीला पाठलाग करून अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी चंदन सांगळे हा BE इंजिनिअरिंग शिक्षित असून तो तांत्रिक ज्ञानाचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून विविध हॉस्टेल चालक, लॉज मालक यांचे संपर्क क्रमांक प्राप्त करून त्यांना टार्गेट करून फसवणूक करत असे. त्याच्यावर यापूर्वी रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आलेत. न्यायालयाने त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले, काकडे, बनकर, कारखेले, अर्कल, हिंगे, शेख आणि सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. नागरिकांनी अशा प्रकारे कोणाही अनोळखी व्यक्तीच्या पोलीस अधिकारी असल्याचे सांगून केलेल्या फोनला बळी पडू नये. संशय आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन या निमित्ताने पोलिसांनी केले. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.